तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टेनोम चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, की फायनान्स स्पेशलायझेशन असतं एम-बी-एचं. तर त्याच्यामध्ये कोणकोणते स्किल लागतात. तर आता आपण या व्हिडिओमध्ये जे एच-आर स्पेशलायझेशन आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते स्किल लागतात, तुम्ही कोणकोणते सॉफ्टवेअर तुम्हाला नॉलेज पाहिजे किंवा तुम्ही कोणकोणत्या रिझ्यूममध्ये स्किल ॲड केले पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सांगणार आहे. वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. ओके. आता आपल्या टॉपिकचं नाव काय, की मोस्ट इम्पोर्टंट स्किल इन एच-आर. कोणकोणते एच-आर एक्झिक्युटिव्ह असो, एच-आर मॅनेजर असो, सीनियर मॅनेजर असो, कुणी असो, त्यांना स्किल रिक्वायर्डच लागतात. ओके. तर तुम्हाला टॉपिकचं नाव कळलं, आपण काय करणार आहे ते कळलं. तर त्याच्या आधी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे किंवा विनंती म्हणा किंवा तुमच्या फायद्याचं म्हणू शकता किंवा फुकटचं काही लोकांना सांगितलं की ते पचत नाही. ते म्हणतात की सगळं खोटं असतं किंवा खरं काही नसतं. तर त्यामुळं आपण कसं असतं, की जे एम-बी-एचे स्टुडंट आहेत त्यांना तर फायदा होणार आहे. जे जॉब करतात त्यांना पण फायदा होणार आहे. कारण आपण Telegram चॅनलवरती ज्या व्हॅकन्सी असतात एम-एन-सी, आय-टीच्या विथ रेफरन्स ते अपलोड करणार आहे. केलेल्या पण आहे. तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार तिथे जॉइंट व्हा. नंतर या यू-पी-आय आयडी किंवा Telegramच्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण यू-पी-आय त्याच्यावरती ₹51 पे करा. त्या ग्रुपला स्क्रीनशॉट पाठवल्यावरती तुम्हाला प्रीमियम ग्रुपला ॲड करण्यात येईल. तिथं ओव्हरऑल तुम्हाला याच्यासाठी कोणते हाय रिक्वायरमेंट्स केले ते, तुमचा रिझ्यूमे कसा शॉर्टलिस्टेड होतो ते किंवा का तुम्ही रिजेक्ट होता एम-एन-सी, आय-टी कंपनीमध्ये. डोमेस्टिक कंपनीमध्ये कोणी पण सिलेक्ट होतं. हे डो काय म्हणतात, की आपण म्हणू शकतो डोळे झाकून गेलं तरी सिलेक्ट होतं. पण आय-टी कंपनीमध्ये आणि याच्यामध्ये गेल्यावर का लोकं रिजेक्ट होतात त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा तुम्हाला पाहिजे असेल प्रूफ तर आपल्या Telegram चॅनलला जॉइन व्हा आणि याचे तुम्ही आत्ता जॉइन केलं, तर तुम्ही एम-बी-एच्या ओव्हरऑल सगळ्या सेमिस्टरचे तुम्हाला नोट्स, इम्पोर्टंट क्वेश्चन सगळे या ग्रुपमध्ये भेटणार आहे. विथ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ओव्हरऑल सगळं भेटणार आहे. विथ आन्सर की पण पेपरच्या भेटणार आहे या वेळेसपासून. त्यामुळे Telegram चॅनल जॉइन व्हा. ओके. आपण याचं एक्सप्लेनेशन न देता आपण व्हिडिओला चालू करूया. ओके. तर आता आपल्या टॉपिकचं नाव आहे काय माहिती आहे? काय आहे? पहिला आता तुम्हाला सांगतो. हां. आता आपण इथून पुढे काय बघणार सगळे स्किल बघणार आहे. आता पहिलं स्किल कोणतं आहे? रिक्वायरमेंट एंड टॅलेंट ॲक्विजिशन. ओके. आता हे काय असतं? आता जो एच-आर असतो तो काय करतो? रिक्वायरमेंट करतो. म्हणजे काय असतं, की जी कंपनी असते ती ॲडव्हर्टाइज करते. ॲडव्हर्टाइज केल्यानंतर काय होतं? रि अ, रि रि रिक्वायरमेंट होती. मग जो एच-आर असतो तोच ते रिझ्युमे तो शॉर्टलिस्टेड करतो किंवा कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं तो करतो. ओके. हे काम पहिलं असतं, की काय असतं रिक्रुटमेंट एंड टॅलेंट ॲक्विजिशन ते एचआरचं काम असतं. ओके. दुसरं असतं, की काय असतं, की दुसरं असतं आता सेकंड स्किल काय असतो, की इंटरव्ह्यू कोऑर्डिनेशन. आता इंटरव्ह्यू कोऑर्डिनेशन म्हणजे काय, की तुम्ही एक कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, मी तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या कमेंट करून सांगत जा. कारण मला मला सांगायला काय नाही, या व्हिडिओमध्ये मी सांगेन आणि तुम्ही बाकीच्या पोरांच्या व्हिडिओ बघितला, ते कॅमेरा चालू करतात, समोर-समोर सांगतात. काही बोलताय, काय-काय कळत नाही, काही कळत नाही. अर्धं कळतं, अर्धं कळत नाही. त्यामुळे कसं आहे, की तुम्हाला जे माहिती आहे याच्याबद्दल ते कमेंट करून सांगा. तुम्ही याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये बघू शकता. फायनान्सच्या व्हिडिओमध्ये किंवा ओव्हरऑल कोणत्या सब्जेक्टच्या पण व्हिडिओमध्ये ज्या पोरांनी मेसेज केले, मी त्यांना माझा पर्सनल नंबर देऊन किंवा Telegramवरती मी त्यांच्या सगळ्या क्वेरी किंवा कमेंटमध्ये क्वेरी सॉल्व्ह केलेल्या आहे. ओके. त्यामुळं इंटरव्ह्यू कोऑर्डिनेशन म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो. कसं असतं कोऑर्डिनेशन पाहिजे म्हणजे समजा आता तुमची एचआरची टीम आहे. तर तुमचं आणि जी ओव्हरऑल याची टीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रोग्रेस करता, कोणाला इंटरव्ह्यूला बोललं, कोणाला नाही ते काय माहितीच नसतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो एखाद्या आपण डोमेस्टिक कंपनीमध्ये गेलो, त्याच्यामधल्या फक्त एचआरलाच माहिती की तुम्ही इंटरव्ह्यूला बोलले. बाकीचा जो इंटरव्ह्यू घेणार आहे मॅनेजर, त्याला माहीतच नाही की आज इंटरव्ह्यू घ्यायचा असं असतं. म्हणजे कोऑर्डिनेशन पाहिजे. ओके. तर त्यानंतर थर्ड नंबरचं स्किल आहे की तुम्हाला एम्प्लॉयी ऑनबोर्डिंग करता आलं पाहिजे. ऑनबोर्डिंग म्हणजे काय, की तुम्ही एम-बी-एच्या सेकंड सेमिस्टरमध्ये शिकला असतात, की ऑनबोर्डिंग म्हणजे काय, तो ट्रेन त्याला काय म्हणतात, तो एम्प्लॉयी सिलेक्ट झाला किंवा काय झालं, त्याचं सगळे डॉक्युमेंटेशन करून ठेवणं, त्याला म्हणजे प्रत्येक एम्प्लॉयीचं एक एम्प्लॉयी आयडी असतो. नंतर त्याला प्रत्येकाचा ईमेल आयडी कंपनी जनरेट करून देते. हे सगळं त्याचं क्रिएट करून देणं, याला म्हणतात ऑनबोर्डिंग. ओके. त्यानंतर तुम्हाला रिझ्युमे स्क्रीनिंग करता आलं पाहिजे. का आलं पाहिजे रिझ्युमे स्क्रीनिंग करता? फॉर एक्झाम्पल सांगा, आत्ता मी मोस्ट ऑफ द स्टुडंटचे मेसेज बघितले किंवा मला कॉल आले होते. Telegramला आपल्याला सगळ्यांनी विचारलं होतं, की सर, की याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते स्किल रिक्वायरमेंट आहेत? तर मी त्यांना सांगितलं, की तुम्हाला मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला ज्या कंपनीमध्ये हे असतं तुम्हाला ऑनबोर्डिंग करतात किंवा तुम्हाला जॉबसाठी घेतात, त्यांचे स्किल तुमच्याकडून म्हणजे कंपनीला तुमच्याकडून एवढं पाहिजे असतं, की तुम्ही
त्या कंपनीचे जे रिझ्युमे आहेत किंवा जे रिझ्युमे इंटरव्ह्यूसाठी येतात की त्यांना तुम्ही कॉल केले पाहिजे. कॉल करणं राहिलं किंवा त्यांना तुम्ही काय अपॉइंट केलं म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं पाहिजे. त्याची तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. नंतर तुम्हाला रिझ्युमे शॉर्टलिस्टेड करता आलं पाहिजे. नंतर तुम्हाला अजून काय करता आलं पाहिजे म्हणजे की हं. नंतर हे तर झालं रिझ्युमेचं. ओके. ऑनबोर्डिंग करता आलं पाहिजे. नंतर तुम्हाला बरेच असतं, की तुम्हाला पेरोल करता आलं पाहिजे. आता पेरोलसाठी या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून टाका. Telegramला पण जॉइन आपण पेरोलच्या 3 ते 4 व्हिडिओ पार्ट 1, पार्ट 2, पार्ट ते अपलोड करणार. त्यामुळे तुम्हाला ते पण कळून जाईल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मोस्ट ऑफ द इम्पोर्टंट असे तुम्हाला या कंपनीचे डॉक्युमेंटेशन करता आलं पाहिजे. ओके. आता ते सगळे पॉइंट मी पुढे दिलेलेच आहे. हे 4 झाले. आता बघू शकता. हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं याच्या डॉक्युमेंटेशन म्हणजे याच्याचं कामच असतं, की ओव्हरऑल कंपनीचे डॉक्युमेंटेशन सांभाळणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅनेजर असो, सीईओ असो, कोणी पण मागितले, की हे डॉक्युमेंट दे, की त्याला लगेच ते डॉक्युमेंट देता आलं पाहिजे. ओके. आणि मोस्ट इम्पोर्टंट स्किल म्हणजे या चर्चा असतात, की कम्युनिकेशन स्किल. त्याचं कम्युनिकेशन हे स्ट्राँगच पाहिजे. कारण जो एचआर असतो त्याला म्हणजे समोरच्या बरोबर इंटरव्ह्यूवर येणार आहे, तर त्याला इंटरव्ह्यू घ्यायला लागतो. इंटरव्ह्यू घ्यायला तर क्वेश्चन करायला लागतं. तुम्ही मराठीत बोलले, तर तो पण मराठीत बोलणार आहे. म्हणजे कसं असतं, थोड्या कालावधीसाठी तुम्हाला इंग्लिशमध्ये तर बोलावंच लागणार तुमच्या कंपनीचं इंट्रोडक्शन करून देण्यासाठी. नंतर तो कम्फर्टेबल मराठीत असेल, तर तुम्हाला मराठीत बोलणं, तर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलले, तो मराठीत आन्सर देणं. पण तुम्हाला अंडरस्टँडिंग करता आलं पाहिजे. ओके. आता तुम्ही मेन्शन हे याच्यामध्ये एम-एस एक्सेल आणि एम-एस एक्सेल आणि एम-एस ऑफिसची गरज काय आहे? कशासाठी एचआरमध्ये? गरज काय? खूप गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण कसं आहे, की एचआरचे डॉक्युमेंट हे सगळं तुम्ही कशात Wordमध्ये का तयार करतात किंवा Wordमध्ये तुम्ही केले, नाही केले किंवा काही कंपन्यांच्या असतात ते तुम्ही सेव्ह करून ठेवतात तुमच्या कॉम्प्युटरमध्ये. एक्सेलचं काय? की तुम्ही पेरोल करतात. आता पेरोल म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहीत असेल, नसेल. ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. पेरोल करतात. पेरोल केल्यानंतर काय असतं माहिती का? की आहे ना तुम्हाला जे त्या काय हाउस रेंट अलाउन्स असतो, टी-डी-एस असतो, नंतर ग्रॉस सॅलरी काय त्याचे पर्सेंटेज असतात प्रत्येकाचे, की तुमची बेसिक सॅलरी त्याच्यावरती त्यांना डी-ए 5% द्यायचा, 2.5% एच-आर द्यायचं, नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स द्यायचे. हे सगळं तुमच्या याच्यावरती निघतं. नंतर तुमची लास्टला ग्रॉस सॅलरी निघते. हे पेरोलमध्ये येतं. ओके. तर पण तुम्हाला हे एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ते मॅशन काय गरज आहे मोबाईलवर करायचं, द्यायचं. करू शकता. काही अडचण नाही. पण तुमच्या कंपनीमध्ये असले श श किती 1,000 एम्प्लॉयी असले, तर तुम्ही काय करणार आहे ते सांगा. तुमच्या कंपनीमध्ये 1,000 एम्प्लॉयी असले, तर तुम्ही काय करणार ते सांगा हां. तुम्ही प्रत्येकाचं करू शकता. बरं तुम्ही केलं. एका महिन्याचं करणार तुम्ही बरोबर. नंतरच्या बाकीच्या 2-3 महिन्याचं काय झालं? मग तुम्हाला परत तो डेटा फाइंड आउट करायला लागणार बरोबर. तर त्यामुळं हे एम-एस एक्सेल तुम्हाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, की समचा फॉर्म्युला, इंटूचा फॉर्म्युला, डिव्हिडेशनचा फॉर्म्युला, व्ही लुकअप, एच लुकअप, एस लुकअप, नंतर पीओ टेबल तुम्हाला हे ज्या बेसिक गोष्टी त्या तर तुम्हाला आल्या पाहिजे. ॲडव्हान्स नाही आलं, फिल्टर लावता आलं पाहिजे. नंतर तुम्हाला त्याचे अदर काय होममध्ये 3-4 हे असतात ते तुम्हाला माहिती असले तरी चालेल. ओके. आणि मोस्ट हे हे पण लास्टचे 2 स्किल आहे, की टाईम मॅनेजमेंट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ओके. तर तुम्ही आधी कुठे काम केलं असेल, तर इंटरव्ह्यूवर तुम्हाला तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये स्किल टाकलं, की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तुम्हाला 100% जो तुम्ही आधी वर्क केलेला असेल कुठं, तर तुम्हाला इंटरव्ह्यू विचारणार, की तुम्हाला एक कन्सेप्ट देणार किंवा तुम्हाला एक सिच्युएशन देणार. त्याच्यामधनं तुम्ही कसं फेस करू शकता किंवा कसा प्रॉब्लेम फाइंड करू शकता, हे तुम्हाला समजलं पाहिजे. टाईम मॅनेजमेंट तुम्ही कशी आधीच्या वर्कमध्ये टाईम मॅनेजमेंट करत होता आणि आत्ताच्यात कशी करणार किंवा कशी केली पाहिजे हे ओके. आता तुम्हाला समजलं असेल, की मी एवढं ईझी वेमध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय आहे, की बरेच पोरं म्हणतात किंवा बरेच स्टुडंट म्हणतात, मुली-मुलं म्हणतात, की सर, की सॉफ्टवेअरचं कोणकोणतं नॉलेज पाहिजे. आता मी याच्यामध्ये 5 ते 6 सॉफ्टवेअर टाकलेले. पण तुम्हाला ओव्हरऑल तेवढ्याचं नॉलेज असलं, की बरेच ऑफ द सॉफ्टवेअर सेमच असतात. पहिलं आहे Zuo बुक. ओके. आता Zuo बुक काय आहे, हे इंडियाचं सॉफ्टवेअर आहे एवढं तर माहिती आहे. याचे फाउंडर कोण आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. जो कमेंट करून सांगेल त्याला आपल्या Telegramवरती काही ना काही रिवॉर्ड नक्की भेटणार आहे. ओके. तर ते झालं. त्याच्यानंतर हे काय की ऑल इन वन सॉफ्टवेअर आहे, की याच्यामध्ये तुम्ही याच्या टीमनी काय चेंज केलं, तर ते फायनान्स टीम पण बघू शकते, मार्केटिंग टीम पण बघू शकते आणि सगळेजण बघू शकतात. बरं, आता समजा की एचआरनी एखादा मेल चुकीचा टाइप झालाय, तर तो एका याच्यानी चेंज केला तर सगळ्याला दिसतो तो.
हे फायदा मी थोडक्यात सांगितलं. नंतर तुम्हाला काय आहे, की तुम्हाला LinkedInचं नॉलेज पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला अ, नोकरी पोर्टलचं नॉलेज पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला हां, हे झाले ओके. त्यानंतर तुम्हाला अदर सॉफ्टवेअर आणि SAP आणि पेरोल सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे. आता 2 मिनिटं मी हे फास्ट सांगितलं, परत सांगतो. तुम्हाला Zohobookचं नॉलेज पाहिजे, काय आहे ते कळलं. LinkedIn सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण मोस्ट ऑफ द स्टुडंट त्याच्यावरूनच अप्लाय करतो आणि आपल्याला कधीच कॉल आणि मेसेज येत नाही. ओके. नंतर नोकरीचं तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर आहे. आणि इथपर्यंत झालं. अदर सॉफ्टवेअर कोणते ते तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला SAPचं सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे. SAP ते आय-टी कंपनीमध्ये मोस्ट ऑफ द वापरतात आणि पेरोलचं सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे. कसं असतं, की बऱ्याच कंपन्या म्हणतात, नाही आता त्यांच्याकडं एम्प्लॉयी 1000, 2000 100 सॉरी 1000, 2000 एम्प्लॉयी. तर ते काय म्हणतात, की नाही कशाला एक्सेलमध्ये करायचं, आपण डायरेक्ट सॉफ्टवेअर घेतो. सॉफ्टवेअर असतं. सॉफ्टवेअरचं तुम्हाला बेसिक तुम्ही नवीन जातात तुम्हाला नॉलेज नसलं तरी चालेल. पण तुम्हाला पेरोल म्हणजे काय हे माहिती पाहिजे. ओके. आता LinkedIn, नोकरी, तो नंतर आपण बाकीचे ॲप बघतो, की त्याच्यावरनं आपण स्वतः अप्लाय करतो. तुम्ही पण करतात. तर ते ॲप. तर त्याच्यामध्ये कसं आहे, की तुम्हाला या सगळ्याचं नॉलेज पाहिजे, की कसं तुम्ही समोरच्याने अप्लाय केलं किंवा कसं कुठं तो मेल येतो, कुठं येतो, कसं तुम्ही त्याला कॉल करणार, ह्या ज्या बेसिक गोष्टी त्या माहिती पाहिजे. काही बेसिक गोष्टी अवघड नसतात. आपण जसं अप्लाय करतो तसा फक्त त्यांना इनबॉक्समध्ये मेल जातो. त्या मेलवरती क्लिक केलं ते जो जो अप्लाय करतो त्याची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन भेटते. कॉन्टॅक्ट नंबर भेटतो, WhatsApp नंबर भेटतो. तिथे क्लिक करून त्याला डायरेक्ट करता येतं. ही साधी सिंपल स्टेप आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तुम्ही सांगू शकता. ओके. लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्हाला सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर म्हणण्यापेक्षा एक स्किल आहे किंवा ही एक तुमच्याकडे डिग्री आहे, की तुम्ही जेव्हा एचआरचं तुम्ही तुमच्याकडे 1 to 2 इयरचा एक्सपिरियन्स येतो. जेव्हा तुम्ही मॅनेजर पोस्टला जाता तेव्हा तुम्ही हायर मॅनेजरला जाता. तेव्हा तुम्हाला लेबर लॉ हा लागतो पाठीमागच्या वर्षीपासनं. प्रत्येक कंपनीमध्ये जो ॲक्ट आहे तो तुम्ही कमेंट करून सांगा. कोणत्या ह्याच्यानुसार हे होतं. मी सांगेन बरोबर आहे का नाही. मला माहिती पण मला बघायचं आपले स्टुडंट किती हुशार आहे, किती त्यांना माहिती आहे. ओके. तर लेबर लॉ पाठीमागच्या वर्षीपासनं लास्ट 1 to 2 इयरपासनं कंपल्सरी झालेला आहे. प्रत्येक कंपनीमध्ये हा लेबर लॉ लागतो म्हणजे लागतो. तुम्ही लेबर लॉ करा. उ एका वर्षाचा लॉ असतो. एकदाच पेपर द्यायचा असतो. पेपर असतात 6 किंवा 4 पेपर असतात. त्याच्यानुसार पेपर द्यायचे असतात. ते पण तुम्हाला पाहिजे कमेंट करून सांगा. त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेन. ओके. हे तुम्ही करून घ्या. एक एम-बी-ए बरोबर केलं किंवा नंतर केलं तर तुमचे वर्ष वाढलं आणि एम-बी-ए बरोबर केलं तर तुमचा फायदा आहे. तर आपण लास्टला बघा लास्ट बट बट नॉट द लिस्ट याच्यामध्ये मी डायरेक्ट ॲड केलेले आहे सगळे, की तुम्हाला कोणकोणते आता स्किल रिझ्यूममध्ये ॲड केले पाहिजे, की बरेच जण म्हणतात, "हां, मग का ₹51 पेड करायचे? मी एवढे स्किल ॲड करणार." करा, माझी काही अडचण नाही. पण याच्यामधले पण आणि जे स्किल मेन आहे ते मी काही-काही याच्यात टाकले नाही, स्पष्ट सांगतो. टाकलेले बरेच याच्यात म्हणजे आहे, पण 1-2 स्किल असे की जे पाहिजे. आणि तुम्हाला मी का म्हणलं, की ₹51 पे करून Telegramला जॉइन व्हा. कारण मी स्वतः तुमच्या रिझ्यूममध्ये कसा एनालिसिस करतो, कसं काय नाही, काय चुका आहे, की मोस्ट ऑफ स्टुडंट काय करतात, की आता समजा आपण धरू ओंकार. ओ असा मोठा काढला, की एम डायरेक्ट असा काढतात छोटा. मग त्याच्यामुळे तुमचा रिझ्यूम रिजेक्ट होतो. ते कसं काय असतं त्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणशाल काय स्किल? तुम्ही जे वर सगळे स्किल शिकले, तेच सगळे खाली ॲड करायचे असतात रिझ्यूममध्ये. पण एवढे पण स्किल ॲड करून चालत नाही. ते इंटरव्ह्यू खूप क्वेशन विचारतात. त्यामुळे 3 ते 4 मोस्ट हे काय म्हणतात, की इम्पोर्टंट स्किल आहे. ते मी तुम्हाला सांगितलं. त्यासाठी आपल्या Telegram चॅनलला जॉइन व्हा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार आहे आणि आपल्या पेरोलच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. आपण लवकरच पेरोलच्या व्हिडिओ चॅनलमध्ये अपलोड करणार आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. बाय बाय.